हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर मंडळी, तुम्ही पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुजींची शिवमहापुराण कथा श्रवण करता आणि पुढच्या कथेला तुम्हाला जायचं असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते 2026 मधील पुढची कथा महाराष्ट्रामधील धाराशिव येथे आयोजित केलेली आहे। धाराशिव या ठिकाणी शिवमहापुराण कथेची सुरुवात होईल 27 मे बुधवारी आणि कथेचा शेवटचा दिवस असेल 2 जून मंगळवारी। तर धाराशिव या ठिकाणी तुम्ही अधिक महिन्यात 7 दिवस शिवमहापुराण कथेचा आनंद घेऊ शकता आणि या ठिकाणी कथेची वेळ आहे दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। शिवमहापुराण कथेआधी भव्य कलश यात्रा काढली जाते आणि कलश यात्रा असेल 26 मे मंगळवारी। तर तुम्हालाही कलश यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही 1 दिवस पहिले धाराशिव या ठिकाणी पोहोचावे। आणि सर्वात महत्त्वाचं असतं कथा पंडालचं ठिकाण, कथा पंडालचं ऍड्रेस आणि ऍड्रेस आहे दूधनाळ तालुका, उमरगा जिल्हा, धाराशिव, महाराष्ट्र। आणि जे वयस्कर आहेत ज्यांना शिवमहापुराण कथा ऐकायची आहे तर काही कारणामुळे ते शिवमहापुराण पंडालपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांनी आस्था चॅनलवर शिवमहापुराण कथा ऐकू शकता किंवा तुम्ही गुरुजींच्या चॅनलवर ही शिवमहापुराण कथा ऐकू शकता। आणि गुरुजींच्या चॅनलचं नाव आहे पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले। तर या चॅनलवर तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकू शकता। तर लास्ट टाइम जेव्हा शिवमहापुराणाची कथा पुणे येथील शिरूर मध्ये आयोजित केली होती ना, त्या कथेमध्ये मी गेले होते आणि त्या कथेमध्ये मी माझं पत्र घेऊन गेले होते आणि पहिल्याच दिवशी गुरुजींनी पहिलं पत्र माझं उचललं होतं आणि मला खूपच आनंद झाला होता। योगिता लक्ष्मीकांत यंदे है, मैं कर्नाटक यादगिरी से आई हूँ। आप ही हैं? हिला तो आते आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ। पहला पत्र है, उसकी खुशी देखिए। एक बार जोरदार ताली बजाकर इस बेटी के लिए साधुवाद। शपटी भवोत में है खजाना कुबेर का, रंगधार मुक्तिदार वो नकार तो भोले ओंकार तू आयो शरण तिहारी शंभु बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, छोट में हजारा कुबेर। तर मी 2 वेळा पुणे येथे पंडालमध्ये शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेले होते। तर दोन्ही वेळी मी व्यासपीठापर्यंत पोहोचले आणि गुरुजींच्या हातून मला बेलपत्री मिळाली। तर पुणे येथील कथा पंडाल माझ्यासाठी तर खूपच लकी आहे। तर जेव्हाही गुरुजी पुण्यामध्ये येतील ना कथा करण्यासाठी, मी आवर्जून त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी जाईन। तर शिवमहापुराणाने मला खूप काही दिलेलं आहे। शिवमहापुराण ऐकण्याआधीही मी शिवालयामध्ये जात होते, पण मला पहिले एवढं काहीच माहित नव्हतं की शिवलिंगाची पूजा कशी करायची, पशुपती व्रत काय आहे, महादेवांना कोणकोणती फुलं, फळं, पानं आवडतात, महादेवांच्या परिवारामध्ये कोण कोण आहेत, कोणत्या समस्यावर कोणता उपाय करावा, कोणत्या समस्यावर शिवलिंगाची कशी विशेष पूजा करायची, असं खूप काही मला शिवमहापुराणामध्ये मिळालं आहे। तर पहिले पण मी पूजा पाठ करायची, पण पहिला असं वाटत होतं की अरे एवढी पूजा पाठ करूनही आपली कामं होत नाहीत, आपल्या समस्या हल होत नाहीत। तर माझ्या हातून पूजेमध्ये काही ना काही चुका होत होत्या, त्या मला कळाल्या। शिवमहापुराण श्रवण करण्याने मला समजलं की महादेवांची पूजा सेवा कशी करायची, शिवलिंगावर काय चढवायचं, भक्ती काय असते आणि खरा आनंद काय असतो, खरं सुख कशात असतं, हे मी शिवमहापुराणामुळे अनुभवत आहे। महादेवाची सेवा, भक्ती, शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचं विधान मला शिवमहापुराणातून मिळालं। तर शिवमहापुराण एक असा खजाना आहे की त्या खजानामध्ये कोणतीही समस्या असो, कितीही मोठी समस्या असो, शिवमहापुराणातील उपाय केल्याने ती समस्या हल होते, त्या समस्याचं निवारण होतं। आणि हे मी तुम्हाला असंच नाही बोलते, मी खूप अनुभव केलेले आहेत। शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने, शिवमहापुराणातील छोटे मोठे उपाय केल्याने माझ्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर अनुभव मला मिळतात। तर कोणत्या समस्यावर शिवलिंगाची कशी पूजा करावी आणि त्या समस्याचं निवारण कसं करावं हे शिवमहापुराणात दिलेलं आहे। तर तुम्हालाही काही समस्या असेल आणि त्या समस्यावर कोणते उपाय व्यवस्थितपणे कसे करायचे हे माहित नसेल तर तुम्ही मला तुमची समस्या कमेंट करा, त्या समस्यावर कोणता उपाय कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला देईन। आणि आज मी तुम्हाला शिवमहापुराण खजानातील एक उपाय सांगते। तर आजचा शिवमहापुराण खजानातील उपाय आहे, तर जे आजारी असतील आणि औषध पाणी घेतल्यानेही त्यांचा आजार बरा होत नसेल तर तुम्ही प्रतिदिन शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगावर 1 लोटा जल चढवा।
चढवलेलं जल एक वाटीमध्ये भरून घ्या. शिवालयामध्ये शिवलिंगावर कोणीही बेलपत्री चढवलेली असेल तर ती बेलपत्री आपण शिवलिंगासमोर बसून आपल्या आजारपणाचं बोलून ती शिवलिंगावर चढवलेली बेलपत्री चावून खावी. त्याच्यानंतर शिवलिंगावर चढवलेलं जल तुम्ही शिवलिंगासमोर बसून कुंदकेश्वर महादेवाचं स्मरण करून ते जल तुम्ही प्यावं. तर तुम्ही असं प्रतिदिन करा. थोड्या दिवसात तुमचं स्वास्थ्य बरं होईल. जे काही तुम्ही औषध घेत असाल ते तुमच्या शरीराला लागतील. तर असे प्रतिदिन केल्याने तुमचा आजार लवकर बरा होईल. तुम्ही ही शिवभक्त असाल, शिव महापुराण कथा ऐकत असाल आणि तुम्हाला कथा पंडालपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही कुठून येत आहात आणि तुम्हाला कथा पंडालपर्यंत कसं पोहोचायचं माहित नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला कथा पंडालपर्यंत कसं पोहोचावे याची माहिती देईन. तर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम.